आपण हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेबची संकल्पना पुढे आणलेली आहे. कुणालाच वाटलं नव्हतं तेव्हा की आपण एकमेकाशी बांधले जाऊ, जोडले जाऊ, एकमेकांमध्ये नाती निर्माण होतील आणि हे अभियान अशा प्रकारे खूप जलद गतीने व्यापक प्रमाणामध्ये संपूर्ण जगभरामध्ये पोहोचू शकेल अशी कुणीही कल्पनासुद्धा केलेली नव्हती. पण आमचे मार्गदर्शक हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेबचे सल्लागार सन्माननीय कटके साहेब म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव असं नाव आहे की जे संपूर्ण आधुनिक जगाचा पासवर्ड ज्याला म्हणता येईल, ही अशी करन्सी आहे, असं चलन आहे की कुठेही टाका, कुठेही फेका, चालणारच. ते बंद पडू शकत नाही, ते डिबार होऊ शकत नाही. अशा प्रकारचं जे विचाराचं धन बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे, हा वारसा बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. आणि त्यामुळेच मी कोण, तुम्ही कोण, मी लहान तुम्ही मोठा, मी मोठा तुम्ही लहान, असा विचार आणण्याची इथे काहीही कुणाला गरज उरली नाही. आणि आमची सगळ्यांची एकच ओळख, सगळ्यांची एकच ओळख असावी हे आम्ही ठरवलं. ती म्हणजे काय, तर ब्लड फॉर बाबासाहेब. म्हणजे कोणी मुख्य सूत्रधार नाही आणि कोणी शेवटच्या टप्प्यातला कार्यकर्ता नाही, कोणी नेता नाही आणि कोणी कार्यकर्ता नाही. आपण सारेच सगळंच काही करणारे, कामं करणारी माणसं आहोत. आणि बाबासाहेबांचं एक नाव आपल्याला लागलं की आपल्याला अजून इतर कुठल्याही ओळखीची गरज भासत नाही. आणि म्हणूनच आपण या हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेबला सगळ्यांनीच अतिशय मनापासून स्वीकारलं. आणि या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आपापल्या स्थानिक पातळीवरती शहरांमध्ये, गावांमध्ये रक्तदानाच्या शिबिराचं आयोजन करून 6 डिसेंबर 2022ला अतिशय आदर्शवत आणि कृतिशील अशा प्रकारची श्रद्धांजली, अशा प्रकारचं अभिवादन आपण बाबासाहेबांना करू शकलो. आणि म्हणूनच या अभियानाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणून मिलिंद बहुउद्देशीय विकास संस्था मांडळ चे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. मी आतिश दादांना विनंती करेन तर आपण कृपया आपली प्रतिक्रिया द्यावी आणि आपला परिचय या प्रसंगी द्यावा असं मी निवेदन करतोय. ब्लड फॉर बाबासाहेब या अंतर्गत काम करताना अतिशय आनंद झाला का हा जगभरातला एक व्यापक उपक्रम होतं. हे जेव्हा कळलं, आमच्या जे मिलिंद बहुउद्देशीय विकास मंडळाचे जे काही ट्रस्टी आहेत त्यांची चर्चा केलं. त्याच्यानंतर आम्ही हा उपक्रम 2-3 दिवसातच लगेच तेलंगणा आणि महाराष्ट्रातील लोकांनी एकत्रित येऊन 2-3 जिल्ह्यातले लोक प्रतिनिधी स्वरूपात एकत्रित आले आणि हा कार्यक्रम झाला. पण मला हे वाटलं का बुद्धिस्ट लोकांपेक्षा मला इतर जे काय होते मुस्लिम विशेष करून त्यांना जशी माहीत झाली ते आले एक नवल वाटलं. कारण आपले लोक बुद्धिस्ट असूनही थोडे मागे पुढे करतात तरुण, परंतु जे मुस्लिम प्रतिनिधी होते त्यांनी जे आलं त्यांना महिला वर्ग विशेष करून त्यांनी भाग घेतला. तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये व्यापक स्वरूपात कसा नेटवर्क बनवून अख्ख्या म्हणजे भारतामध्ये हा आपल्याला घडवून आला पाहिजे. मला तर वाटते आपलं सहकार्य असेल तर मी तेलंगणा साऊथ मध्ये म्हणजे तेलंगणा, आंध्र, महाराष्ट्र बॉर्डर आणि छत्तीसगड, ओरिसा हे 3-4 राज्याची जबाबदारी घेऊ शकतो असं मला वाटतं. खूप मोठं योगदान हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेबच्या या कार्यामध्ये NNBYचे राहिलेलं आहे. तर मी NNBYचे प्रतिनिधी म्हणून आपण हैशटैग ब्लड फॉर बाबा साहब, ये संकल्पना काफ़ी इजी हुई हमको वहाँ तक पहुँचाने में। हमारे जहाँ पर भी जो कार्यकर्ता है, जो एक्टिविस्ट है, जो डेडिकेटेडली काम करते हैं, उनको ये मैसेज मिलते ही उन्होंने अपने अपने रीजन्स में, अपने अपने डिस्ट्रिक्ट्स में इस चीज़ों को किया और ये इम्प्लीमेंट किया और बड़े लेवल पे एक पार्टिसिपेट किया और एक अच्छा योगदान भी एक NNBY प्लेटफॉर्म के माध्यम से मिला। ऑलरेडी हम लोग संगठित थे तो बहुत इजी गया कि बड़े लेवल पे ये चीज़ें हमने काफ़ी कम समय में किया और काफ़ी अच्छा एक उसका रिजल्ट भी देखने मिला। सर ने सही कहा है। मुझे लगता है अगर भारत में यूथ के लिए एक अच्छी विजन को लेके कोई संगठन अगर काम कर रही है और यूथ के लिए, जो कि हमारा ध्येय है बाय द यूथ ऑफ द यूथ फॉर द यूथ, यानी वो यूथों की संगठन यूथ ही उसको लीड करते हैं और यूथों के लिए ही है। तो इस तरीके से जो निरंतर कार्य कर रहे हैं इस प्लेटफॉर्म के माध्यम से, तो एक अच्छा रिवॉल्यूशन हम लोग देख रहे हैं जो बहुत अच्छे से नई टेक्निक से बुद्धा को लोग एक्सेप्ट कर रहे हैं, यूथ एक्सेप्ट कर रहा है, आ रहा है, उसमें अपना डेवलपमेंट कर रहा है। और इस
इसके साथ में ही जो ब्लड फॉर बाबा साहब जो संकल्पना थी इसको काफी अच्छे से सर ने जो कहा है कि निस्वार्थ भाव से जो काम किया, लिटरली इस तरीके से जितना भी नेटवर्क है नेशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथ का, तो काफी अच्छा योगदान रहा है। रक्तदान शिबिराचं यशस्वी उत्तम आणि यशस्वी आयोजन करण्यामध्ये समता सैनिक दलाचं अतिशय महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. त्यानंतर 22ला देखील म्हणजे फर्स्ट टायमिंगला आम्ही 2021ला 417 बॅग होत्या, बरोबर दादा, 423, आणि 2022च्या 6 डिसेंबरला 435, बरोबर. अशा प्रकारचं कलेक्शन आपण त्या ठिकाणी करू शकलो. दीक्षाभूमीची संपूर्ण रक्तदानाची जी जबाबदारी आहे ती आमची SSD सांभाळते आणि या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आपला परिचय आणि कार्याचा परिचय करण्यासाठी मी आदरणीय आमच्या दिशूताईंना आमंत्रित करतो. आपण कृपया आपल्या कार्याचा परिचय द्यावा आणि आपले अनुभव या ठिकाणी व्यक्त करावे. आज आपण ब्लड फॉर बाबासाहेब निमित्त आज आपण एकत्र आलोय. गेल्या 3 आणि 4 तारखेपासून आपण इथे एकत्र आलो. तर ब्लड फॉर बाबासाहेब ही संकल्पना कोविड काळापासूनच आपल्या मनस्थितीमध्ये होती की हा करायचा आहे, ब्लड डोनेशन करायचं आहे. आज म्हणजे आम्ही जवळपास कोविड काळामध्ये सुद्धा समता सैनिक दलातर्फे आपण अनेक ब्लड डोनेशन कॅम्प घेतले आणि ते यशस्वीरित्या पार सुद्धा पाडले. त्यामध्ये प्रत्येक एरियामधल्या प्रत्येक डिव्हिजन मधल्या लोकांनी सपोर्ट सुद्धा केला. मग त्यानंतर कोविड काळानंतर अशी स्थिती आली की ज्यामध्ये लोकांना ब्लडची खूप जास्त गरज होती आणि लोक सहसा त्या काळामध्ये ब्लड द्यायला घाबरत होते. आणि ही परिस्थिती जाणून घेता 6 डिसेंबरचा हा काळ असल्यामुळे बाबासाहेबांना एक अनोखी आदरांजली कशी द्यायची याची सुरुवात आम्ही ब्लड फॉर बाबासाहेब या निमित्ताने केली. मैं अगर अपना खून देता हूं तो मुझे क्या मिलेगा, ये जो मुझे क्या मिलेगा है ना, जो मिलने की जो आस वो लगा बैठा है, उसके कई सारे रीजन है. अब उसको वो बीमारी हो चुकी है कि मैं जो भी करूं मैं कुछ दूं तो मुझे कुछ मिलना चाहिए. अगर यही बात अगर बाबा साहब ने सोची होती तो हमारा हश्र क्या होता, आज आम्ही कुठे असतो. जर बाबासाहेबांनी जर हाच विचार केला असता की मी या समाजासाठी माझ्या संपूर्ण आयुष्याची कुर्बानी दिली, सगळं काही केलं, तर हा समाज मला परत काय देणार, असा विचार जर बाबासाहेबांनी केला असता तर आजही आपण त्याच अवस्थेमध्ये असतो. आणि म्हणून आपण ह्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्याला तुला काय मिळणार हे सांगण्याची देखील गरज आहे. लुंबिनी बुद्धविहार उमरेड यांच्याकडनं आमचे आदरणीय वीरेंद्र भाऊ आलेले आहेत. आपण कृपया व्यक्त व्हावं. ही संकल्पना माझ्याही मनात होती, पण कशी राबवावी हे काही कळत नव्हतं. आणि सर आले आणि सरांनी जेव्हा ही संकल्पना दिली, आता माझ्याच विहारातल्या काही लोकांनी काही विरोध केला, काहींनी समर्थन दिलं, त्याच्यातून याला सुरुवात झाली. पण हळूहळू त्यांना जेव्हा मी ही गोष्ट समजावून सांगितली की बाबासाहेबांनी आपल्यासाठी आपलं अख्खं आयुष्य बर्बाद केलं आणि आपण त्यांच्यासाठी आपले मतभेद दूर ठेवून हे मिशन चालवू शकत नाही का. आणि त्यातून सगळे एकत्र आले आणि आम्ही उमरेडमध्ये पहिल्याच वेळेस 103 युनिट रक्त संकलन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा वाढ झाली असती, पण मी आधी जे बोललोय की जे काही थोडे बहुत मतभेद होते त्याच्यामुळे कसं आहे की एक जण यायचा एक यायचं नाही. त्याच्यामुळं ह्या मिशनची जी आम्हाला प्रचार प्रसार करायचा होता तो त्या उमरेड तालुक्यामध्ये किंवा भिवापूर होई या तिन्ही तालुक्यांमध्ये आम्हाला करायची जिम्मेदारी सरांनी दिलेली होती. पण आम्ही उमरेड तालुका काय पूर्ण उमरेड शहरामध्ये सुद्धा त्याचं आम्ही योग्य नियोजन करू शकलो नाही. आम्ही त्याच्यात थोडे मागे पडलो. पण मी अशी आशा व्यक्त करतोय आणि आपल्या सर्वांना ग्वाही देतोय की ह्याच्यानंतर ह्या पद्धतीनं जो अनुभव आला त्या अनुभवातून आम्ही काही मार्गदर्शन घेऊन याच्यानंतर जेव्हा ही ब्लड कॅम्प अरेंज करू त्यावेळेस या चुका करणार नाहीत. एंटरप्रेनर बी या नावाने ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे प्रतिनिधी माननीय समीरदादा रामटेके या ठिकाणी आहेत. तर कृपया आपल्या कार्याबद्दल आपण माहिती द्यावी. समीरदादा रामटेके. ब्लड फॉर बाबासाहेब ही संकल्पना खूप छान रीत्याने आपण सगळे राबवत आहोत. याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि त्या संकल्पनेचं एक आम्ही छोटासा पार्ट झालो, त्याचे आम्हाला मनापासून खूप आनंद वाटतोय. हे आम्ही दुसऱ्या वर्षी आम्ही
2 वर्ष झाले आम्ही या संकल्पनेसोबत जुळून आहोत. ज्याप्रमाणे बुद्धांनी सांगितलं आहे की जे दानाचे जे पुण्य आहे ते खूप जास्त आहे आणि त्याचं जे पुण्य भेटतं ते खूप म्हणजे अपरिसीम आहे, म्हणजे ते दान परिमित आहे. भीमगर्जना सोशल ग्रुप आणि भीम स्वराज ग्रुप येवला यांचे प्रतिनिधी आपल्याला परिचय देतील अशी मी विनंती करतो. प्रवीणदादाच्या मार्गदर्शनात त्यांनी येवल्यामध्ये एक ब्लड कॅम्प अरेंज केला आणि चांगल्या रीतीने त्यांनी एकदम सक्सेसफुल केला तो कॅम्प. आणि असेच कॅम्प आपण विदर्भामध्ये पण घेत राहू. माझं गाव तसं कुर्ला आहे. आता माझी इच्छा आहे की येणाऱ्या 6 डिसेंबरला मी पण बेला इथे कॅम्प अरेंज करणार आणि त्या कॅम्पला यशस्वीपणे पार पाडणार. आणि ब्लड फॉर बाबासाहेब आंबेडकर ही जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून जो सोशल मीडियावर हिचा प्रचार आणि प्रसार झाला, ही माहिती आम्हाला कार्यक्रम घेण्याच्या आधी 2 दिवस माहिती झाली आणि ती माहिती आम्हाला आमचे येवल्याचे नितीन भाऊ कांबळे यांनी ती माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण घेतला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की आम्ही 2च दिवसामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि एक संकल्पना केली की बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन हा 66वा आहे आणि म्हणून आपण 66 बॅग देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि आमची ती संकल्पना पूर्ण झाली. दीक्षाभूमी परिसर चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करून बाबासाहेबांना एक विशाल अभिवादन करण्याचं कार्य करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे असे डॉक्टर सिराज खान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय डॉक्टर सिराज सरांना विनंती करतो. इस ब्लड फॉर बाबा साहब जो थीम रखी थी आपने, पहले तो मैं इनके ऑर्गेनाइजर से सबसे पहले तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा कि आपने बहुत ज़बरदस्त प्रोग्राम लिया और हम लोगों तक पहुँचाया. इसे आगे भी कंटिन्यू रखना चाहिए. और इससे अभी जो चीज़ मैंने बताई, ये बताने का मकसद ये नहीं था कि हमने कितने झंडे गाड़े. हमारा बताने का मकसद था कि अगर हम संगठित होके सभी संगठनों को साथ में लेके सभी को इज्जत देके, सभी संगठन जितने भी संगठन के लोग आए थे, हमने सभी को बालू रामटेके जी की तरफ से सभी को पुष्पगुच्छ ना देते हुए गमले दिए फूलों के, पौधों के, और उनका सत्कार किया. बाबा साहब के साथ सेल्फी स्टैंड तैयार किया और जिन्होंने ब्लड दिया उनका सेल्फी लेके उनको प्रोजेक्ट करने की कोशिश की. जो भी ब्लड दे रहा था उसको, जो संगठन हमको सपोर्ट कर रहा था उसको हमने प्रेस के माध्यम से प्रोग्राम के बाद भी उनका धन्यवाद दिया. प्रेस में ये देके हमने जितने संगठन 83 हमसे संगठन जुड़े उन सबको इज्जत देने का काम किया, सम्मान देने का काम किया. इसका नतीजा ये हुआ कि जितने भी उसके बाद कार्यक्रम हुए, ब्लड फॉर बाबा साहेब की टीम जो बनी, जो इसके पहले मंगेश खोबरागड़े जी, रोशन अलोने जी, महार रेजिमेंट है आजी माजी सैनिक की, उन लोग, वो सारे संगठन 83 संगठन काफ़ी बड़ा संगठन होता है. अगर सब लोग अगर 5-5, 10-10 भी लाए तो कोई बहुत बड़ी बात नहीं है 200-300 यूनिट जमा करना. और एक संगठन तरफ से हमने काम सक्सेसफुल किया. और आज भी हमको लोग बोल रहे हैं कि आप हमारे साथ जुड़िए और कोई ना कोई काम के लिए, ब्लड डोनेशन के लिए, लोगों के लिए हमने आइडियल कार्यक्रम रखा. इसका सारा श्रेय मैं ब्लड फॉर बाबा साहेब को देना चाहूँगा. समाजातला जो जो कोणी गरजू माणूस असेल त्या गरजू माणसाला जेव्हा जेव्हा रक्ताची गरज असेल, मग तो कुठेही असो, कुठल्याही दवाखान्यामध्ये असो, तो शासकीय दवाखान्यात असो किंवा खाजगी दवाखान्यात असो, आणि मग तो कुठल्याही आजाराने ग्रस्त असो, पण ज्याला ज्याला रक्ताची गरज आहे त्या प्रत्येकाला रक्ताचा पुरवठा आपल्याला निशुल्करित्या करता आला पाहिजे, यासाठी देखील आपण कटिबद्ध आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला रक्त मागतो, तुम्हीही रक्त मागायचं. मी तुम्हाला रक्त मागतो, तुम्हीही रक्त मागायचं. जात आमची माणसाची, माणसासारखं वागायचं. जात आमची माणसाची, माणसासारखं वागायचं. सारे मानव एक समान. बुद्ध म्हणतात सारे मानव एक समान, निसर्गाची किमया, बाकी सर्व थोतांड ठरे, रक्तापुढे लीलया. बाकी सर्व थोतांड ठरे, रक्तापुढे लीलया. रक्तपेढी
ही अशा प्रकारची प्रयोगशाळा आहे. माणसातल्या समतेचं गणित जुळवणारी आणि सिद्धांत मांडणारी, की हाही माणूस आणि हाही माणूस एकच आहे, कारण रक्त सगळ्यांचं लाल आहे. सगळ्यांच्या रक्तात माणसाला जीवनदान देण्याचा गुणधर्म आहे. कोणीही कुणापेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. हे सिद्ध करणारी, ज्यांना आम्ही प्रयोगशाळा म्हणतो, कार्यशाळा म्हणतो, ती म्हणजे रक्तपेढी आहे. आणि म्हणून जगा आणि जगू द्या, जगा आणि जगू द्या, मानवाचा धर्म हा. तथागतांनी सांगितलंय आम्हाला, जगा आणि जगू द्या, मानवाचा धर्म पहा. मानवाचा धर्म हा माणुसकीचे नाते जोडी, रक्ताचा गुणधर्म पहा. माणुसकीचे नाते जोडी, रक्ताचा गुणधर्म पहा. आणि म्हणून शेवटच्या ओळीमध्ये मला म्हणावंसं वाटतं की माणसाचेच रक्त देई माणसाला जीवनदान. माणसाचेच रक्त देई माणसाला जीवनदान. रक्ताचे दान करुनी घडवूया भारत महान. घडवूया भारत महान. घडवूया भारत महान. सर्वांना मानाचा जय भारत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब समितीचे आमचे संयोजक समन्वयक आदरणीय चेतकदादा मेश्राम, आपण या ठिकाणी यावं आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण सादर करावं असं आपणास निवेदन करतो. इस बात को, ये ब्लड फॉर बाबा साहब का जब कॉन्सेप्ट इवॉल्व हुआ, जब ये डेवलप हुआ, तो हमने ये सोचा कि नेशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथ, समता सैनिक दल और आकाश जे फाउंडेशन, इस तरीके के अन्य ऐसे कई ऑर्गेनाइजेशन, बुद्धिस्ट एंटरप्रेन्योर्स, ऐसे कई ऑर्गेनाइजेशन है जो ब्लड डोनेशन कैंप लगाते हैं. ये कैंप लगाने वाली ऐसी संस्थाएं हैं जो लगाते हैं, और 50, 100, 200 ऐसी जो और एक प्रोग्राम के ओकेजन में ऐसी बातें खड़े करती है. लेकिन हम लोगों ने ये सोचा कि ये बाबा साहब के नाम पे अगर हम लोग ब्लड डोनेशन कैंप खड़ा कर रहे हैं तो इसका मार्केटाइजेशन ना हो, इसको हम बाजारीकरण करना नहीं है. हमें बाजारीकरण करना नहीं, इसे बेचना नहीं है. इसे जिस आदमी का नाम हम इस बात के साथ में जोड़ रहे हैं, इस बात का की महत्वता को, ह्यूमैनिटी के डेवलपमेंट के लिए, लोगों की भलाई के लिए, लोगों का जीवन बचाने के लिए जिस आदमी ने अपनी पूरी लाइफ न्यौछावर कर दिया है, तो ब्लड के साथ में इस आदमी का नाम अगर जोड़ते हैं तो उसकी महत्वता को कैसी बरकरार रख सकते हैं हम लोग. इस बात की गहराई को समझते हुए हम लोगों ने सोचा कि क्यों ना हम इसे एक आंदोलन का स्वरूप दें, इसे एक मूवमेंट का स्वरूप दें. ये न केवल एक ब्लड देने वाली एक संस्था बने, या किसी साथी ने अपने बातों में ये कहा कि भाई एक संस्था से जुड़कर हमें बहुत अच्छा लगा, ये ऑर्गेनाइजेशन, ये संगठन के साथ में जुड़कर बहुत अच्छा लगा. तो मैं आप अपने वक्तव्य में पहले ही बताना चाहता हूं, ये संस्था नहीं है, ये कोई ऑर्गेनाइजेशन नहीं है. ये मोनोपोली किसी आकाशजी फाउंडेशन, नेशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथ, समता सैनिक दल, इसकी नहीं है. ये ऑर्गेनाइजेशन जो है, ये जो नाम है, ये एक आंदोलन है. यह आंदोलन मैं रास्ते पे उतरकर मोर्चा करने वाला आंदोलन नहीं बोल रहा हूं, तो समाज में लोगों का जीवन बदलने का एक आंदोलन, लोगों को बदलाने के लिए, लोगों के जीवन में एक आमूलाग्र परिवर्तन लाने के लिए एक छोटा सा प्रयास, उसका यह आंदोलन. और यह आंदोलन करने के लिए हम सारे साथियों ने एक छोटा सा प्रयास करने के लिए हमने वजी जैसा बार बार आकर मिलने का प्रयास शुरू किया 2021 में. अब ये शुरू कहां पे करना, हमारा आदर्श कौन है? तो हमारा आदर्श तो बुद्ध है, लेकिन आदर्श बुद्ध है, लेकिन ये बुद्ध को मिलने के लिए हम जाए कहां, और ये बार बार कहां मिले? तो समता सैनिक दल, आकाश फाउंडेशन, नेशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथ, जोशीवाड़ी के हमारे साथी लोग, प्रवीण दादा और ऐसे कई रामबाग के हमारे सारे साथी लोग, नागपुर के परिचित जो ऑर्गेनाइजेशंस थे, उन लोगों ने बार बार ये जो है हमें दीक्षा भूमि में मिलना हमने शुरू किया. और ये दीक्षा भूमि में मिलकर हम लोगों ने बारंबार मिलना शुरू किया, बारंबार एक लोगों के साथ संपर्क में आए. हमारे डॉक्टर साथी थे, हमारे नर्सिंग साथी थे, हमारे पैरामेडिकल स्टाफ था, हमारे सोशल वर्कर थे, हमारे कई ऐसे ब्यूरोक्रेट थे, और कई ऐसे जो हमारे मार्गदर्शक थे. ऐसे कई लोगों से हमने बारंबार मिलना शुरू किया. और जब बारंबार मिलना शुरू किया तो इस बात का एहसास हुआ कि जो आंदोलन की शुरुआत करने की एक सोच हमने पैदा की थी, वो हमारे तक सीमित नहीं थी. तो नागपुर के एक शहर में
नागपुर शहर में जिस बात की हमने शुरुआत की थी वो सिर्फ नागपुर शहर तक सीमित ना होते हुए देश के अलग अलग कोने में भी इस तरीके के आंदोलन के लिए लोग ललायित थे, ये बात हमें वहां पे समझी। और 2021 में हम लोगों ने एक छोटा सा प्रयास कुछ संगठन ने मिलकर दीक्षा भूमि नागपुर में हमने किया और एक दिन में 415 हम लोगों ने यूनिट्स खड़े किए और सारा 415 यूनिट जो है वो सरकारी अस्पताल में हमने दिया। उस बात से प्रेरित होकर हमने अगले साल के लिए उसी तरीके का एक प्रयोजन हमने शुरू किया और जब एक आंदोलन की भूमिका को ध्यान में रखते हुए हम लोग शुरू किया तो न केवल नागपुर शहर तक पर नागपुर के बाहर भी अलग अलग अन्य छोटे छोटे शहरों में भी, यह गांव में, तालुका में, कस्बों में इस बात के लिए लोग प्रेरित हुए और लोगों ने खुद होकर कहा कि हमारे शहरों में भी आप आइए और बात कीजिए। तो साथियों, बताते हुए अत्यंत आनंद होता है कि इस बात की शुरुआत करने के लिए हमने सबसे पहला शहर अगर कोई चुना होगा तो हमने अमरावती चुना। हमने नागपुर के इर्द गिर्द तो हमने मीटिंग्स लगाए, लेकिन पहला हमने पड़ाव जो शहर शुरू किया वो अमरावती शुरू किया और अमरावती में ही हमने जब शुरुआत की तो हमें ये नहीं पता था कि कहाँ जाना है, लेकिन हमने कहा नागपुर से निकलना है। तो मैं और साक्षोदन कड़बे सर हम दोनों ने शुरुआत की, एक गाड़ी निकाल कर कि भाई चलो लोगों से मिलते हैं और लोगों का क्या राय है ये जानते हैं। तो हमारी टीम ने हमें सपोर्ट किया और हमें बोला कि हमने एक प्लान बनाना चाहिए, रूट डेवलप करना चाहिए महाराष्ट्र में घूमने के लिए। और महाराष्ट्र में घूमने के लिए शुरुआत की और हमें किसी ने अमन दादा कामड़े जो हमारे आवाज इंडिया की जो एक ये है मेन व्यक्ति है, तो वो आवाज इंडिया के अमन दादा से बात हुई और अमन दादा से बातचीत करने के बाद में हमें पता चला कि आप अमरावती अगर जा रहे हैं तो कटके सर से आप मिलिएगा। और कटके सर से मिलने के बाद हमें पता चला कि कटके सर ने कहा कि भाई आधा घंटे का हम समय देना चाहते हैं और आधे घंटे में आप जो कुछ वाइंड अप करना है आप अपना कॉन्सेप्ट बताइए, क्योंकि उन्हें कुछ सीरियस काम था। और हम जब उनसे मिलने गए तो हम आधे घंटे का समय दिया, सर ने 20 मिनट तय करके बताया उन्होंने और तकरीबन 3 से 3.5 घंटा सर ने हमको समय दिया उसके बाद जब हमने अपना कॉन्सेप्ट बताया। और 3.5 घंटे के बाद महाराष्ट्र के तकरीबन 13 डिस्ट्रिक्ट में 7 दिन को 8 दिन में महाराष्ट्र के 13 डिस्ट्रिक्ट्स को कवर करने के लिए सबसे बड़ा अगर योगदान किसी का रहा तो रमेश कटके सर का रहा। तो अलग अलग डिस्ट्रिक्ट्स में हम लोग पहुंच पाए, अलग अलग राज्यों में पहुंच पाए और इसी की कड़ी में हम गायकवाड़ साहब के साथ में तो हमारे जैसे हम हमारे वो ब्यूरोक्रेट बाद में हमारे दोस्त है, हमारे मित्र है, हमारे बहुत ही करीबी क्लासमेट है, हम बहुत साथ में रहे। लेकिन एक बात इंपॉर्टेंटली कहना चाहूंगा कि कोई भी कॉन्सेप्ट और कोई भी प्रोजेक्ट अगर जब भी हम लेके गए गायकवाड़ सर के पास में तो गायकवाड़ सर ने काफी सीरियसली सुना और सबसे महत्वपूर्ण बात कड़बे सर ने आपको बताया कि इस आंदोलन की शुरुआत करने के लिए जब उनके पास में हमने अपनी बात रखी तो उन्होंने नारनौरे सर के सामने भी ये कॉन्सेप्ट के लिए हमें समय दिया हमारे लिए और हम लोगों ने जब उनके सामने प्रेजेंटेशन दिया तो उन्होंने कहा कि ये कॉन्सेप्ट अपने आप में बहुत ही महत्वपूर्ण है, ये कॉन्सेप्ट किसी ऑर्गेनाइजेशन तक सीमित ना रखते हुए क्यों ना इसे महाराष्ट्र के गवर्नमेंट की जो एक साप्ताहिक प्रोग्राम जो ले रहे हैं, 15वां जो प्रोग्राम लेते हैं महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से, समाज कल्याण विभाग की तरफ से प्रॉपर जीआर निकालकर इस प्रोग्राम को हम पूरे महाराष्ट्र में इसको रन करते हैं। इसलिए मैं तहे दिल से उनका धन्यवाद देना चाहता हूं सर कि आपने इस प्रोग्राम को करने के लिए गवर्नमेंट की मशीनरी को भी जो है इसमें जिस तरीके से ऑफिशियली इन्वॉल्व किया उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। भले वो किस पैमाने पे हुआ, छोटे और बड़े पैमाने पे, लेकिन इंपॉर्टेंट बात यह है ये आंदोलन की शुरुआत जो है वो गांव के छोटे छोटे गांवों तक हम लोग पहुंचा पाए। डॉक्टर प्रशांत नारनवरे साहेबांचं तर मी हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब कमिटीला विनंती करतो कृपया आपण माननीय नारनवरे साहेबांचं या प्रसंगी स्वागत करावं। आमचे सर्वांचे मार्गदर्शक, राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त यांनी संपूर्ण राज्यामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरती पदावर असताना खूप काही करता येते ते त्यांनी दाखवून दिलं। मग सिद्धार्थ महाविद्यालय असो, दीक्षाभूमी असो, ड्रॅगन पॅलेस असो, चिचोली असो, महाडचं स्थळ असो, असे अनेक बाबासाहेबांच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांना न्याय देण्याचं कार्य केलं असे डॉक्टर प्रशांत नारनवरे सर जे आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत। सोबतच
या ठिकाणी ज्यांचं बेस्ट कमांडंट म्हणून नागपूरमधून सत्कार झाला, राज्य राखीव पोलीस बल अशा ज्यांचं समाजामध्ये भरपूर काम आहे आणि या ठिकाणी मॅडम पहिल्यांदाच आलेल्या आहेत. मला वाटतं की मॅडमचं पहिल्यांदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की अशा डॉक्टर प्रियंका नानवरे मॅडम या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, जे सातत्याने वर्षानुवर्ष समाजासाठी कार्य करतात आणि सातत्याने मार्गदर्शन करतात असे रमेश कटके साहेब. या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र चेतन मेश्राम, डॉक्टर कांबळे साहेब, सर्व कांबळे आणि म्हणजे कांबळे संख्या जास्त आहे म्हणून मी सर्व कांबळे आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेले जे ब्लड फॉर बाबासाहेब यासाठी कार्य केलेले सर्व सन्माननीय सर्व संस्थांचे अध्यक्ष, त्यामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते. खरं तर हा वेगळा एक उपक्रम, मगाशी दादांनी सांगितलं की हम अकेले भी चलते गए, जाने में मंजिलें मगर, लोग आते गए, कारवा जुड़ता गया. तर सुरुवातीला काहीच नव्हतं आणि आता एवढं ऑर्गनायझेशन संपूर्ण महाराष्ट्रातल्या जुळल्या. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या जवळजवळ 85-86 ऑर्गनायझेशन एकत्र येऊन हे काम त्यांनी केलेलं आहे. नगर जिल्ह्यामधल्या अनेक एनजीओनी या कामाला सहकार्य केलेलं आहे. नाशिकमधल्या एनजीओनी, चंद्रपूरमधल्या, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे काही ऑर्गनायझेशन आहेत, कोल्हापूरपासून तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, या सगळ्यांनी मिळून एक उद्देशाने कार्य केलं आहे की बाबासाहेबाला अभिवादन करायचं आणि ते ब्लड देऊन ही एक वेगळी संकल्पना पुढे आणली आणि त्या माध्यमातून जवळपास या देशातील जवळजवळ 6,725 एवढे युनिट्स आपण गोळा केले 6 डिसेंबरच्या निमित्ताने. त्यामध्ये जवळपास 14 राज्यातील सहकारी त्याच्यामध्ये सहभागी होते आणि इंटरनॅशनल लेवलचे जवळजवळ 5-6 देश त्याच्यामध्ये सहभागी. ही एक चळवळ बाबासाहेबांच्या विचाराला पुढे नेण्याची चळवळ आहे असं मला वाटतं. खरं तर अशा पद्धतीचा जो उपक्रम आपण राबवतो, मला सांगावंसं वाटतं की मधल्या काळामध्ये आयुक्त सर नागपूरला आले होते आणि त्यावेळेला सामाजिक न्याय विभागाचा एक पंधरवडा सुरू होता. सरांनी सांगितलं की चेतन आणि बाकी आपले डॉक्टर सर आले होते तिकडे, तर त्यांनी सांगितलं की हा उपक्रम आपण संपूर्ण राज्यामध्ये नेऊया, कारण का हा एक वेगळा उपक्रम आहे. 6 डिसेंबरच्या निमित्ताने सामाजिक न्याय विभागामध्ये खूप सारे कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमाचा एक भाग याला बनवायला पाहिजे असं सरांनी सूचना दिली. आम्ही त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे वसतिगृह आहेत, निवासी शाळा आहेत, समाजकार्य महाविद्यालय आहे, त्यांना पण आम्ही सांगितलं, परंतु वेळ फार कमी होती आणि त्यामुळे ज्या पद्धतीने सामाजिक न्याय विभागाचा त्याच्यामध्ये सहभाग असायला पाहिजे होता तो कमी प्रमाणामध्ये झाला. परंतु आता आपण ठरवलेलं आहे की या कार्यक्रमाला अजूनही सर्व ठिकाणी न्यायचं आहे. तर हा एक सामाजिक न्याय विभागाच्या कार्यक्रमाचा भाग मला वाटतं की सर बनवतील आणि त्या माध्यमातून जवळजवळ जे काही मागच्या वेळेला 4,985 युनिट आपण या राज्यामधून गोळा केले आणि संपूर्ण देशामधून जवळपास 6,725 युनिट गोळा केले, त्याची संख्या कदाचित पुढच्या 6 डिसेंबरला आपण व्यवस्थितपणे प्लॅनिंग बनवलं तर वेगळ्या पद्धतीने जाईल. कारण वेळेवरती खूप अडचणी आल्या आम्हाला, त्यावेळेला राबवताना अडचणी पण आल्या. कुठल्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा, कारण की शेवटी आपण गव्हर्नमेंटसोबत टायअप करत होतो, गव्हर्नमेंटची एजन्सी त्या ठिकाणी असली पाहिजे, मग जागा कोणती असणार यासाठी बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या. तर ही अडचण आपण अगोदरच ठरवून टाकू की जागा कोणती असणार, तारीख आपल्याला माहीत आहे, तिथली मेडिकलची कुठली टीम असणार, जेणेकरून अगोदरपासून आपण हा कार्यक्रम म्हणजे डिसेंबरला आपण 6 डिसेंबरला घेतोय, परंतु
मला वाटतं की हा नोव्हेंबरच्या 15 नोव्हेंबरपर्यंत हा सगळ्या जिल्ह्यामध्ये जर सर्क्युलेट कार्यक्रम झाला तर मला वाटतं की याला चांगला प्रतिसाद पण मिळेल आणि ही सुरुवात होती, आपली एक सुरुवात आहे. आता यांनी सांगितलं की बुद्धिस्ट एंटरप्रेन्योरनी सांगितलं, त्यांचे अध्यक्ष इकडे रामटेके बसले आहेत, की त्यांचे ऑर्गनायझेशन पूर्ण देशामध्ये आहे आणि इंटरनॅशनल लेवलवर पण आहे. तर ते त्यांच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आता जवळजवळ सगळीकडे हा मेसेज त्यांच्याकडे पोहोचवण्याचं काम करतील. असेच वेगवेगळे NGO आहे, त्यांनी पण हा जो कार्यक्रम आहे तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जर आपण अगोदरपासून केलं तर मला वाटतं की याला जे आपण म्हटलं की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करायला पाहिजे. जसं याची दखल US मधल्या कॅनडामधल्या रेड क्रॉस सोसायटीने घेतली आणि त्यांनी सुद्धा तो पुढच्या 6 डिसेंबरला ते कार्यक्रम त्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणार आहे. तर मला वाटतं की याला थोडं अजून वाईडली आपण प्रचार प्रसार केला तर निश्चितच हा संपूर्ण जगामध्ये, जसं ऑस्ट्रेलियाने आपल्याला प्रतिसाद दिला, UKने दिला, US मधला पण काही ठिकाणी झाला, तर याला अजून मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रतिसाद देऊन हा एक ब्लड फॉर बाबासाहेबच्या माध्यमातून बाबासाहेबाची जी चळवळ आहे ती पण ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. या ठिकाणी एक अत्यंत चांगलं आपण सगळं जिल्ह्यातील जे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी केलेलं आहे, तर मला त्याचं अभिनंदन करावं असं वाटतंय. आणि पुढच्या वेळेला थोडं अजून आपण जोमाने करूया, जसं चंद्रपूर आणि त्यांनी सगळ्या ऑर्गनायझेशनला केलं. सिराज सरांनी जे त्यांचं कौशल्य दाखवलं सगळ्यांना एकत्रित करण्याचं, तर ते आपण सगळ्या NGOनी करूया, कारण वेळ कमी मिळाला होता थोडा याला वाईडली करण्यासाठी. तर पुन्हा आपण त्यासाठी प्रयत्न करूया असं मला वाटतंय. हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेबचे मार्गदर्शक आणि आजच्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश कटके सर आम्हाला मार्गदर्शन करतील. आपण ब्लड फॉर हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब 2 वर्षापासून हा एक मुवमेंट सुरू केलेली आहे आणि याच्यासाठी मागच्या वर्षी आपण एक मोठा प्रयोग राज्यभर आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवला. त्याच्यातली जी मेन कडी जी आहे, जे मेन त्याला क्रक्स म्हणतो, ते क्रक्स आता आपल्या हातात लागलं आहे सरांच्या स्वरूपातून. तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की विदाऊट सोशल जस्टिस वी कॅन्ट गो फॉरवर्ड. कारण की बाबासाहेबांना जर, जसं मी काल बोललो कालच्या सत्रामध्ये, की बाबासाहेब हा आधुनिक जगाचा पासवर्ड आहे. विदाऊट बाबासाहेब नथिंग कॅन हॅपन इन मॉडर्न वर्ल्ड. आम्ही 2-3दा युनायटेड नेशनच्या कॉन्फरन्सला अटेंड केलेला आहे. बाबासाहेबांची जयंती युनोमध्ये साजरी करताना आम्ही उपस्थित होतो. तिथे कशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या विचाराला प्रचारित आणि प्रसारित केलं जातं हे महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांचं स्वतःच एक कोटेशन आहे. बाबासाहेब म्हणतात, मॅन इज मोर्टल सो आर आयडियाज. मनुष्य मरणधर्मी आहे, तसंच विचारांचं पण आहे. आयडिया नीड्स प्रोपोगेशन ॲज मच ॲज द प्लांट्स नीड वॉटरिंग, अदरवाईज बोथ विल विदर अँड डाय. विचारांना प्रचारित आणि प्रसारित करणं हे अतिशय गरजेचं असतं. जर नाही केलं तर त्याची ही अवस्था आपल्या प्लांटसारखी किंवा पौध्यासारखी होते. त्याला जर आपण खत पाणी नाही घातलं तर ते सुकून मरून जातं. विचारांचं पण असंच होतं. हा बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये विचार मांडलेला आहे. ब्लड ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. जगातलं सगळ्या गोष्टी सायंटिफिकली ॲडव्हान्स आपण वापरतो, मोबाईलपासून सगळ्या गोष्टी, पण ब्लड अजून नॅचरल आहे. माणसाचं ब्लड माणसालाच लागतं आणि ते माणसाकडूनच मिळतं. त्यामुळं ब्लड ही एक जागतिक कनेक्टिव्हिटी आहे आणि ती जाती, धर्म, पंथ, देशाच्या पलीकडे जाऊन माणसाला जोडणारं माध्यम आहे. आणि बाबासाहेब ही तर जागतिक आपल्या हातात सापडलेली एक गोष्ट आहे की ज्या विचारांना आपल्याला जगात न्यायचं आहे. कारण बाबासाहेब म्हणतात, रिकन्स्ट्रक्शन ऑफ वर्ल्ड इज पॉसिबल थ्रू बुद्धिझम. जगाची पुनर्रचना करायची असेल तर बुद्धाचा विचार घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे. जगाच्या सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन बुद्ध आहे. बाबासाहेब मार्क्सला पण सोल्युशन आहे, जगाच्या हिंसेला पण सोल्युशन आहे, पीस इस्टॅब्लिश करायची असेल तर सोल्युशन आहे. आणि परत म्हणतात की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज इक्वइंग बुद्धिझम. भारताचं संविधान हाही बुद्ध धर्माचा प्रतिध्वनी आहे. त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण केला तर बाबासाहेब हे जागतिक मटेरियल आहे, ती जागतिक करन्सी आहे. याला जर न्यायचं असेल तर ब्लड ही एक फार चांगलं माध्यम आहे. कारण ती माणसाची गरज आहे. माणसं जोडण्याचं, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जोडण्याचं ते एक माध्यम आहे. आपण हे माध्यम निवडलं त्याबद्दल सर्व हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब या टीमचं मी अभिनंदन करतो.
मागच्या वर्षी सर आम्ही हा जवळपास 15-17 जिल्ह्यामध्ये हा राबवला प्रोग्राम आणि विशेष आमचा फोकस होता सर माझ्याकडे अमरावती आणि चैत्यभूमीचं होतं. चैत्यभूमीमध्ये काय झालं सर, पूर्वतयारी नाही झाली आणि तिथे बरेचसे आमचे ब्लड डोनर्स होते ते पात्र नाही ठरले. जवळपास 75 केसेस ह्या रिजेक्ट झाल्या. ही पूर्वतयारी नसल्यामुळे सगळं आमचं हॉटस्पॉटमध्ये झालं. आता आणि आम्ही 2-3 मिटिंग अशा घेतल्या सर की आम्ही 1000चे सोशल जस्टिस डिपार्टमेंटचे हॉस्टेल्सला आम्ही तिथे एक कनेक्टिव्हिटी निर्माण केली. तिथून अमरावतीला तर आम्हाला जवळपास 250 मुलं आणि मुलींचे वसतिगृह आणि मुलांचे वसतिगृह यांच्याशी आम्ही संपर्क केला, पण ते वेळेवर काही आम्हाला हे मटेरियलाइज होऊ शकलं नाही. यावर्षी आम्हाला असं वाटतं की आपल्या स्तरावरून जर इन्व्हॉल्वमेंट जर आलं आणि ब्लड फॉर बाबासाहेब ही अतिशय मोठी संकल्पना आहे जी समाजाला आणि देशाला जोडू शकण्यासाठीचं माध्यम होऊ शकतं. सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत जर याच्यामध्ये जर इन्व्हॉल्वमेंट जर घेतलं तर आमची पूर्ण महाराष्ट्रातली टीम ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. दुसरा भाग आहे सर याचा असा, इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी. आमचे काही मित्र आता 3-4दा आम्ही युनोला वगैरे जाऊन आलो. एक ह्युमन होरायझन फाउंडेशन म्हणून आहेत, दिलीप मस्के म्हणून आहेत, ते तिथे चालवतात आणि त्यांचं कोऑर्डिनेशन आहे बिल क्लिंटनच्या NGO सोबत त्यांचं ऑर्गनायझेशन आहे आणि ओबामा केअर फाउंडेशन सोबत सुद्धा ते कार्यक्रम घेतात. आता ओबामा केअर फाउंडेशन हे तुम्हाला माहिती असेल वर्ल्ड वाईड, एकदा ओबामा फेसबुकला येतात तर किमान 15 ते 20 लाख लोक त्याला लाईव्ह बघतात. तर ही कनेक्टिव्हिटी आपली जागतिक लेवलला अशी जोडता येतं. कॅनडामध्ये आपले काही मित्र आहेत, आमचे न्यूयॉर्कचे एक फारच धडाडीचे कार्यकर्ते आहेत डॉक्टर अजय जलवान म्हणून, ही फ्रॉम हरियाणा आणि तिथे खूप मोठी मेडिकल युनिटचं ते काम तिथे बघतात. UK मध्ये फॅबो नावाचं संघटन आहे, आपल्याला माहित असेल सर. फॅबोच्या मार्फत बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनचं घर खरेदी करण्यासाठी मी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी होतो. तर फॅबो ही फेडरेशन ऑफ आंबेडकराईट अँड बुद्धिस्ट आंबेडकराईट ऑर्गनायझेशन UK या संघटनेच्या एकूण 25 संघटनांची ती फेडरल ऑर्गनायझेशन आहे. त्यांच्यासोबतही आपला संपर्क मागच्या वर्षी झाला, पण अगदी 15-20 दिवसाच्या वेळामध्ये आम्ही काही जास्त करू शकलो नाही. काही 10, 15, 20, 25 लोकांनी तिकडं ब्लड डोनेट केलंय. पण सिस्टमॅटिकली जर आतापासून आपण जर त्याला केलं तर ते खूप चांगलं होऊ शकतं. एक माझी रिक्वेस्ट कमिशनर सरांना राहील, नारायण सरांना, की चैत्यभूमीचा जो प्रोग्राम असतो, चैत्यभूमीमध्ये सामाजिक न्यायाच्या मार्फत खूप मोठं इन्व्हॉल्वमेंट असतं. तिथे सगळ्या जे येणारे लोक आहेत त्यांच्या सुविधा, बेसिक पाण्याची सुविधा, त्यांच्या नाश्त्याची सुविधा, काही NGOs कार्यक्रम घेतात, इतरांना बरंचसं इन्व्हॉल्वमेंट सामाजिक न्याय विभागाचं असतं. माझी सरांना रिक्वेस्ट अशी राहील की या भागामध्ये सर ब्लडचा पण इन्व्हॉल्वमेंट जर केलं. यावर्षी सर आम्ही त्या स्काउट गाईडचा जो हॉल आहे त्या हॉलच्या एंट्रन्सलाच आम्ही संयमो फाउंडेशन म्हणून आहे आणि हजारे सर चालवतात, तर त्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो. अर्ध्या ब्लॉकमध्ये आम्ही सुरू केलं. जवळपास 25-30 लोकांचंच ब्लड मिळालं, 70-80 लोक रिजेक्ट झाले. सर आपण चैत्यभूमीसाठी जर इन्व्हॉल्वमेंट स्ट्रॅटेजिकली केलं ना तर आपल्याला इतकं काही डोनेशन मिळू शकेल. त्याची पब्लिसिटी करणे, प्रचार प्रसार करणे, लोकांना प्रमोट करणे, ब्लड डोनेट करण्यासाठी काय काय गोष्टीची गरज असते. जर आम्ही JJची टीम बोलावली होती, 3-4 गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आपल्याला तिथे आरामात मिळू शकतात, त्यांची पण टीम आहे. मुंबईचं युनिट जर आपलं लावलं आणि आपली पूर्ण राज्याची यंत्रणा जर लावली सर, तर चैत्यभूमीला किमान 5 ते 10 हजार पर्यंत युनिट आपण निश्चित कलेक्ट करू शकतो सर. आणि डिस्ट्रिक्टला जर आपण जे सोशल जस्टिसचे जे हॉस्टेल्स आहेत 1,000चे आणि मुलींचे हॉस्टेल यांच्यासोबत जर आपण कोऑर्डिनेट केलं तर आपल्याला डोनर पण मिळू शकतात. आणि हे सहज सर 75,000चं वर्ल्ड रेकॉर्ड आहे, गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड. आमची अशी इच्छा यावर्षी जरी नाही झालं तर किमान 2 वर्षामध्ये ब्लड डोनेशन, ब्लड फॉर बाबासाहेब या उपक्रमाने जागतिक उपक्रम करावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. कारण बाबासाहेब डिझर्व्स दॅट, म्हणून आपली आम्हाला मदत आहे. मी जास्त या प्रसंगी बोलणार नाही. आपण लीड घ्यावा, आम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही बोलवा, पाहिजे तेव्हा कुठेही बोलवावं. वी आर रेडी फॉर द सर्व्हिस फॉर #ब्लड फॉर बाबासाहेब. जय भीम, नमो बुद्धाय. बाबासाहेबांचा जो विचार आहे मानवतेचा, राष्ट्रीयतेचा, हा राष्ट्रीयतेचा विचार, हा सामाजिक समर्पणाचा विचार, हा बुद्धांचा मानवतेचा विचार, हा विचार या देशातल्या माणसाच्या धमण्यांमध्ये रक्ताच्या थेंबातून पोचवायचा आहे. आणि म्हणून आम्ही या
अभियानाला स्टार्ट केलेलं आहे. रेकॉर्ड होत राहतील, तुटत राहतील, मोडत राहतील आणि होत राहतील. हा सिलसिला चालत राहील, पण काम आणि विचार या दोन्ही गोष्टी निरंतर राहिल्या पाहिजेत. हाच आमचा अंतिम म्हणजे हेतू या पाठीमागचा आहे आणि म्हणूनच यासाठी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं या मंचावरून असं आपण निवेदन करतो. डॉक्टर नारनवरे साहेब. कारण की आजचा कार्यक्रम हा केवळ एका विचारापुरता किंवा एका धर्मापुरता नाही, धम्मापुरता नाही, परंतु अखिल मानव जातीसाठीचा कार्यक्रम आपण इथे ऑर्गनाईज करतो. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर असतील, गौतम बुद्ध असतील, या सगळ्यांनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी काम केलं. दुर्दैव आपलं असं आहे की या देशामध्ये जेही महात्मे झाले, मोठी लोक झाले, त्यांना जातीच्या धर्माच्या बंधनात अडकवण्याचं काम करण्यात आलं आणि ते अडकवून त्यांची कीर्ती कमी करण्याचं काम करण्यात येलं. परंतु आपण जे काम करता आहात त्यातून ही बंधनं मिटणार आहेत. मला लक्षात आहे की बाबासाहेब म्हणायचे की आपल्याला शासनकर्ते जमात व्हायची आहे. शासनकर्ते जमात व्हायचं असेल तर या जमातीनं घेणार नव्हे तर देणार झालं पाहिजे. आणि जेव्हा ही जमात देणारी होईल, देण्याची ताकद ज्यावेळेस ह्या जमातीमध्ये येईल त्यावेळेस ती जमात शासनकर्ती होऊ शकेल. आणि मला वाटतं आपण पाऊल उचललेलं आहे. हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब या मुवमेंटच्या अनुषंगानं आपण संबंध देशभर हा एक जागर करता. आणि जर मला याच्यामध्ये थोडस काही ऍडिशन्स करायचं झालं तर मी आपल्याला विनंती करेल की ही मुवमेंट आपल्याला चालू ठेवायची आहे. आणि मुवमेंट चालू ठेवत असताना आपल्याला या मुवमेंटचं इन्स्टिट्यूशनलायझेशन कसं करता येईल यासाठी आपण काम केलं पाहिजे. या ठिकाणी यायच्या आधी थोडा मला उशीर झाला, थोडी दिलगिरी मी व्यक्त करतो, परंतु या ठिकाणी यायच्या आधी आम्ही आणि मॅडम एका ठिकाणी बैठकीला होतो आणि तिथे हेच बघत होतो की आपल्या समाजाच्या लोकांचं काही इन्स्टिट्यूशनलायझेशन आम्हाला कसं करता येईल. आणि मग ती मीटिंग संपवून लगेच साहेब म्हणाले तर आम्ही इथे आलो. तर याच्यामध्ये माझी सगळ्यात पहिली विनंती अशी राहणार आहे की ब्लड फॉर बाबासाहेब याच्या अनुषंगानं आपल्याला एक मोठी ब्लड बँक काढता येईल. आणि ब्लड बँक फक्त साधी सुधी आपल्याला काढून चालणार नाही, तर आपल्याला त्याच्यामध्ये ब्लड प्रोसेसिंगच्या पण युनिट्स काढाव्या लागतील. फॉर एक्झाम्पल ब्लड प्लाझ्मा असेल, तर की विविध जे डिसीजेस आहेत त्याच्यासाठी संपूर्ण ब्लड लागत नाही. काही ठिकाणी फक्त ब्लड प्लाझ्मा लागतो, काही ठिकाणी ब्लड सेल्स लागतात. आणि मग एका ब्लडला सेंट्रिफ्यूज करून आपण ते काढून, आता इथे जे डॉक्टर मंडळी असतील त्यांना माहिती आहे मी काय म्हणतोय. आणि हे का बरं महत्वाचं आहे, कारण की विशेष करून विदर्भ आणि शेजारचा जो एरिया आहे या एरियामध्ये विशेष करून जे बुद्धिस्ट कम्युनिटी आहे, कुणबी आहे आणि तत्सम काही जाती आहेत, त्यांच्यामध्ये सिकल सेल एनिमियाचं मोठं प्रमाण आपल्याला. आणि यामुळे मॉर्टॅलिटी सुद्धा काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हे जे मोठं काम तुम्ही करता आहात याच्याने किती लोकांचा जीव वाचणार आहे हे बहुधा या हॉलचे आज लोक प्रेडिक्ट पण नाही करणार, परंतु तुम्ही जे काम करता आहात ते बियॉन्ड प्रेडिक्शन आहे. आणि म्हणून हे ऐतिहासिक काम आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जर या कामाला आपल्याला गती द्यायची असेल तर एक मोठी ब्लड बँक आपल्याला काढता येईल का, त्याची सुरुवात आपण नागपूरमधून कुठून करू शकू का ते बघू. त्याच्यासाठी काय आपल्याला मदत लागेल, तर एक शासनाचा अधिकारी म्हणून काय माझी मदत लागणार असेल, एक समाजसेवक म्हणून माझी काही मदत लागणार असेल, तुम्ही नक्की आपल्या पाठीशी आहे. आणि त्या पद्धतीने आपण येत्या 6 महिन्यामध्ये ब्लड बँक कशी तयार करता येईल ते बघू. त्याच्यानंतर आपण एक अत्यंत चांगलं आपल्याला सांगितलं की ब्लड बँक जर करायची असेल तर सोबतच आपल्याला मोबाईल ब्लड कलेक्शन युनिट्स हे असले पाहिजे. आपण आता अँब्युलन्सच्या संदर्भात म्हणाला, अँब्युलन्सला थोडं आपण मॉडिफाय केलं तर मोबाईल
ब्लड कलेक्शन युनिट्स मोबाईल ब्लड कलेक्शन युनिट्स हे आपल्याला करावे लागतील. आणि मी आपल्याला सांगतो, मोठ्या प्रमाणावर या कामासाठी मोठे कॉर्पोरेशन, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन हे सुद्धा CSR द्यायला तयार होतात. मित्रांनो, जर इंटेन्शन चांगलं असेल तर पैसे कमी पडत नाही. महत्वाचं काय आहे? इंटेन्शन. आणि म्हणून जर आपण चांगलं प्लॅनिंग केलं तर पुढच्या 6 महिन्यात आपल्याला इन्स्टिट्यूशनलायझेशन करून ब्लड बँक तयार करणे, कमीत कमी 2 ते 3 मोबाईल ब्लड कलेक्शन युनिट्स तयार करणे, आणि त्याच्यानंतर ब्लड डिस्ट्रीब्युशन चॅनल्स जे आहेत, उदाहरणार्थ जे मोठे हॉस्पिटल्स आहेत ज्या ठिकाणी ट्रॉमा केअर किंवा ब्लड रिलेटेड डिसीजेसचे ट्रीटमेंट होतात, अशा ऑर्गनायझेशनशी आपण जर टायअप केलं तर मला वाटतं की पूर्ण चेन फ्रॉम कलेक्शन टू डिस्ट्रीब्युशन टू द अल्टिमेट कन्झ्युमर हे आपण तयार करू शकू. आणि हे सगळं करत असताना मला वाटतं निधी हा काही कॉन्सेप्ट नसतो. निधी येत राहतं, परंतु ब्लड काही तयार होऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे ह्युमन ऍस्पेक्ट आपण आज या मुव्हमेंटला, आंबेडकरी चळवळीला हा जो ह्युमन ऍस्पेक्ट आपण दिलेला आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांना शब्द देतो की याच्यासाठी जे काही माझ्याने करता येईल ते आम्ही करू. आणि मी गायकवाड साहेबांना पण विनंती करतो, साहेबांना पण आपण विनंती करतो की मे बी माझ्या नेक्स्ट व्हिजिट मध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत एक विशेष अर्धा तासाची आपण बैठक ठेवू. त्या बैठकीमध्ये आपण पॉइंट्स जे आहेत, वर्किंग पॉइंट्स ते चोकआउट करू आणि त्याच्यानंतर आपल्याला ही वाटचाल नक्की पुढे करता येईल. मला इथे बोलवल्याबद्दल, सन्मान केल्याबद्दल मी आपला आभार मानतो. डॉक्टर सिराज खान, माइक दिया जाए प्लीज सर को. सर आप कुछ बात करना चाहते थे. नीमा संगठन ने पूरे देश भर में गिनीज बुक में अपना नाम दर्ज कराने के ब्लड डोनेशन कैंप अरेंज कराया, और जान के बड़ा अफसोस होगा कि उनका ब्लड डोनेशन काफ़ी हुआ लेकिन वो सब ब्लड बेकार गया. रीज़न ये है कि हमारे शहरों में इतने ब्लड स्टोरेज यूनिट अवेलेबल नहीं है, ब्लड प्रोसेसिंग यूनिट अवेलेबल नहीं है. दूसरी बात, अगर हम इसको स्टोरेज कर भी पाए तो हमारे पास इसकी अवेलेबिलिटी सिर्फ 42 डेज की होती है. 42 डेज के बाद ये ब्लड बर्बाद हो जाता है. भले ही आप उसको सेंट्रीफ्यूज करके ब्लड में से इसको 5 तरीके से यूज कर सकते हैं. ब्लड होल ब्लड दे सकते हैं, प्लाज्मा की तरफ से दे सकते हैं, WBC दे सकते हैं, इसको RBC दे सकते हैं, लेकिन इसकी कैपेसिटी सिर्फ 42 दिन 42 डेज के बाद इसकी वैलिडिटी खत्म हो जाती है, तो वो ब्लड बर्बाद हो जाता है. चंद्रपुर में हम लोगों ने 350 के आसपास ब्लड यूनिट इकट्ठा किए और 580 लोगों के पास हमारी एंट्रीज आई. तो हमने नेगेटिव ब्लड्स और रेयर ब्लड्स को लिया नहीं, उनका नाम एंट्री की और एक फॉर्मेट तैयार किया, उसका नाम था शपथ पत्र. अपने ब्लड फॉर बाबा साहब का ये बनाया हमने फॉर्मेट, और उनके अंदर उनके हस्ताक्षर लिए, उनका आधार कार्ड नंबर लिया और उनकी नोट ली. और उसके बाद आपको यकीन नहीं आएगा, ऐसे देखा जाए तो हमारे टोटल 613 ब्लड यूनिट हुए. उसके बाद काफी लोगों ने कांटेक्ट किया, उसको हमने उनसे कांटेक्ट करवा के उनको तुरंत ब्लड देने लगा, क्योंकि अगर ब्लड स्टोरेज का भी हमको खर्चा बच गया, प्रोसेसिंग का भी खर्चा बच गया, और हमको जिसको ब्लड देना है, हमारे कार्यकर्ता हमसे जुड़े हुए लोगों को हमको दे पाए इस हिसाब से. तो ये तो बहुत अच्छी बात है कि हम बड़ी विश्व लेवल की बात सोच रहे हैं, लेकिन इस मसले में ना जाते हुए इसमें ब्लड की बर्बादी है. बाकी सारी चीजें जो आप चल रहे हैं हम उसके साथ सहमत है, और इसको पॉजिटिव क्रिटिसिज्म में ले ताकि हम इसमें और अच्छे से काम करें. हॅशटॅग बाबासाहेब या संकल्पनेतून आपण इथे सर्व एकत्रित झालात. या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने आपण सर्वांनी सहयोग दिला, ज्या पद्धतीने आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, त्या सर्व ऑर्गनायझिंग टीमचं, त्यात नंतर मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी इथे आभार व्यक्त करतो.
आणि पुढील वर्षी सुद्धा आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला सहयोग करावा. तसेच नागलोक ज्या संस्थेमध्ये आपण इथे आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या नागलोक संस्थेच्या लोकांचं सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. रक्तदानाच्या माध्यमातून आपण नेहमीच लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे. एका व्यक्तीची आपण मदत करून कोणतंही जग बदलू शकत नाही, पण रक्तदान करून जी मदत करतोय त्या व्यक्तीचं जग जरूर बदलतं. म्हणून निश्चितच हा रक्तदानाचा कार्यक्रम निरंतर चालत राहावा. इतके बोलून मी माझे 2 शब्द इथे संपवतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम, जय भारत.